अशी आपल्या संघटनेची मागणी मग त्यांची सध्याची काय अवस्था म्हणजे आज आपल्या समाजामध्ये किती उद्योजक आहे आणि किती मोठमोठे साखर कारखाने आपल्या समाजाकडे याचं सुद्धा एक संशोधन झालं पाहिजे, एक अभ्यास झाला पाहिजे आणि त्यानंतर या आरक्षणावर बोललं पाहिजे। म्हणजे आज आपण बघतो की काही ठराविक जाती आरक्षणासाठी भांडू लागलं। आरक्षण किती महत्त्वाचं आहे, आरक्षणाची किती गरज आहे हे आज काही ठराविक जातीला आज कळतंय। ज्या काळामध्ये आरक्षण दिलं जात होतं तेव्हा त्यांनी ते नाकारलं, आज बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी 9 ऑगस्ट 2024 रोजी नव भारत अभियानच्या वतीने क्रांती दिनानिमित्त मागासवर्गीय बेरोजगार तरुण आणि तरुणी यांना शासनाने अर्थसंकल्पीय भरीव तरतूद करून मुख्य प्रवाहात आणावं यासाठी आम्ही विविध मागण्यांसाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या समोर लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, सहकारी दूध संघ असतील, सहकारी बँका असतील, एका विशिष्ट वर्गाला आणि एका विशिष्ट कुटुंबांनाच भेटलेलं आमचं म्हणणं आहे की मागासवर्गीय बेरोजगार तरुणींना आणि तरुणांना 15% यामध्ये वाटा मिळायला पाहिजे आणि हजारो कोटी रुपये ज्या पद्धतीने यांना वाटप झाले त्याच पद्धतीने मागासवर्गीय तरुणांना देखील अशा स्वरूपाचा वाटा मिळाला पाहिजे। त्याचबरोबर तेलंगणा शासनाने जसे 10 लाख रुपये ना परतावा बेरोजगार तरुणांना दिले त्याच पद्धतीने दलित बंधू योजनेसारखी महाराष्ट्र शासनाने देखील अंमलबजावणी करावी आणि मागासवर्गीय तरुण तरुणींना 10 लाख रुपये ना परतावा द्यावेत। त्याचबरोबर संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये 2,18,000 संस्था आहेत, पैकी मागासवर्गीयांच्या किती संस्था आहेत, त्यांची आज सध्या काय अवस्था आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या संस्था ह्या बंद पडलेल्या आहेत, त्यांना पुनर्जीवित करून हजारो कोटी रुपयांचा निधी प्रोव्हाइड करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी। अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत 15 लाख रुपये बिनव्याजी इथलं शासन देतंय। मेळावे घेऊन त्यांना 15 लाख रुपये वाटप होत असताना मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना इथल्या असणाऱ्या बँका उभं करण्यास मज्जाव करतायत। आमची अशी स्पष्ट मागणी आहे की मागासवर्गीय तरुणातील जे मागणी करतील त्यांना 15 लाख रुपये बिनव्याजी मिळाले पाहिजेत। त्याच अन्य बऱ्याच आमच्या मागण्या आहेत। त्याचबरोबर बँका असतील, शासकीय बँका असतील, नॅशनल बँका, LIC आणि पोस्ट ऑफिस या ठिकाणी शासनाचे हजारो कोटी रुपये पडून आहेत। आमचं स्पष्ट मागणी आहे की बेरोजगार तरुणांना ते उद्योगासाठी वापरण्यात आले पाहिजेत। त्याचबरोबर आता सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला की SC ST वर्गीकरण आणि उपवर्गीकरण करायचं, परंतु या लोकांचं ऑडिट केलं तर हे आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत। इथली व्यवस्था यांना जाणून बुजून मागे ठेवण्याचं काम करत आहे आणि हे खूप मोठं महापाप इथं असणाऱ्या शासनाने केलेलं आहे। आमची स्पष्ट मागणी आहे की या लोकांचं ऑडिट करून यांना यांच्या अर्थसंकल्पीय भरून तरतूद करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे। मी ॲडव्होकेट जगन साळवे, मुख्य नव भारत अभियानचा मुख्य समन्वयक। आपण नव भारत माध्यमच्या अभियानाच्या माध्यमातून इथं एक लाक्षणिक उपोषणाला बसलो आहोत। याचं मुख्य कारण असं आहे की मागासवर्गीय जे तरुण आणि परिवार आहेत मागासवर्गीय हे आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत आणि त्यांना त्यांच्यासाठी शासनाने ज्या काही योजना काढलेल्या आहेत त्या योजनाही काही ठराविक लोकांपर्यंतच पोहोचतात आणि काही ठराविकच धनाढ्य होऊ लागले आणि या सगळ्या गोष्टींचा आपण एक सखोल अभ्यास करून आज नव भारत अभियानच्या माध्यमातून आपण इथे एक उपोषण लावलं आहे की हे मागासवर्गीय तरुण बेरोजगार जे आहेत यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने योग्य ती तरतूद करावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं। हाच आज आमचा नव भारत तरुण अभियानाचा मुख्य उपक्रम हा आहे। मी प्राध्यापक जयश्री शिर्के।